जर तुमच्या मनात बिझनेस करायची इच्छा असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही, बँकेत जावं तर जास्त व्याजदरामुळे कर्जसुद्धा घ्यायची इच्छा नाही, मग अशा परिस्थितीत करायचं तरी काय? सरकार कधी कामाला येणार? सरकारने बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या आहेत ज्या तरुणींना त्यांचा बिझनेस सेटअप करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला सुद्धा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, ते सुद्धा कमी व्याजदरावर कर्ज मिळून तर सरकारी कर्ज तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. एका अशाच महत्त्वपूर्ण योजनेबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कमी व्याजदरावर आपल्याला पैसे मिळतात, सोबतच सबसिडी सुद्धा मिळते, ती देखील 35% या व्हिडिओमध्ये आपण योजना काय आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागतील, कशा प्रकारे लोनला अप्लाय करायचं, सबसिडी कशा प्रकारे आपल्याला मिळते, सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. फक्त पैशांसाठी तुमचं जर व्यवसायाचं गणित थांबलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा. CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही एक सरकारी योजना आहे. नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळतं आणि सरकार त्यावर सबसिडी म्हणजेच मार्जिन मनी सुद्धा देते. थोडक्यात सांगायचं तर बँकेकडून जे काही कर्ज तुम्हाला मिळेल त्यामधला काही भाग हा सरकारकडून परत केला जाईल, म्हणजेच ती सबसिडी मिळेल आणि तुमचं कर्जाची रक्कम कमी होईल. ही योजना खास करून तरुण बेरोजगार युवक युवती, महिला, SC ST कॅटेगरीतले लोक, दिव्यांग, माजी सैनिक, पारंपरिक कारागीर आणि सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजेच SHG यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत म्हणून ही सरकारी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वयाची अट आहे. कमीत कमी वय हे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष वय, ज्यामध्ये अर्जदार जर हा SC ST, महिला, दिव्यांग, माजी सैनिक म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना 5 वर्षांची सूट सुद्धा मिळते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यामध्ये उत्पन्नाची अट आहे का? नाही, या ठिकाणी उत्पन्नाची अट नाही. तुमच्याकडे जर तुमचं स्वतःचं वैयक्तिक उत्पन्न नसेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेतून कर्ज मिळू शकते. या स्कीम अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन, सर्व्हिस म्हणजेच सेवा, दुकान, सर्व्हिस, ॲग्रो बेस्ड, प्रायमरी ॲग्रो प्रोसेसिंग, ई व्हेकल गुड्स ट्रान्सपोर्ट आणि काही सिंगल ब्रँड सर्व्हिस व्हेंचर्स जसं की मोबाईल सर्व्हिस यासाठी सुद्धा कर्ज मिळते. आता प्रोजेक्ट कॉस्ट नेमकी किती असली पाहिजे यामध्ये लोक मोठा गोंधळ करतात. त्यामुळे 2 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस. जर मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर जास्तीत जास्त प्रोजेक्टची कॉस्ट ही 50 लाखांपर्यंत असली पाहिजे. सर्व्हिस, ॲग्रो, ई व्हेकल, दुकान आणि इतर काही बिझनेससाठी जास्तीत जास्त प्रोजेक्टची व्हॅल्यू किंवा प्रोजेक्ट कॉस्ट ही 10 लाखापर्यंत असली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट अंतर्गत जमिनीचे मूल्य धरले जात नाही, जमिनीची कॉस्ट कन्सिडर केली जात नाही. हो, यामध्ये सबसिडी मिळते म्हणजेच मार्जिन मनी मिळतो. जर जनरल कॅटेगरीमधील उमेदवार असेल तर तुमचा हिस्सा असेल 10%. सरकारकडून सबसिडी मिळणार शहरी भागात 15% आणि ग्रामीण भाग असेल तर 25%. स्पेशल कॅटेगरी जसे SC ST, महिला, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी स्वतःचा हिस्सा असेल फक्त 5%. सबसिडी मिळणार शहरी भागात 25% आणि ग्रामीण भागात 35% पर्यंत सुद्धा सबसिडी देण्यात येते. आता बँक कर्ज किती देते? तर जसं याआधी आपण बघितलं की स्वतःचा हिस्सा जनरल कॅटेगरीमध्ये 10% असतो आणि स्पेशल कॅटेगरीमध्ये 5%. तर जर तुम्ही जनरल कॅटेगरीतील उमेदवार असाल, अर्जदार असाल तर बँकेकडून 90% पर्यंत तुम्हाला लोन मिळेल आणि स्पेशल कॅटेगरीमध्ये 5% हिस्सा सोडला तर 95% पर्यंत लोन मिळतं. म्हणजेच तुमच्याकडून 5% किंवा जी 10% रक्कम आहे ती भरल्या गेल्यानंतरच बँक तुम्हाला कर्जाची रक्कम देते. आता यामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की मार्जिन मनी म्हणजे काय, सबसिडी कशी मिळते? सरळ सांगायचं तर सरकारकडून मिळणारी सबसिडी ही थेट कॅश म्हणून किंवा बँक खात्यात तुमच्या अकाउंटला जमा केली जात नाही. तर ज्यावेळेस बँकेकडून कर्जाचा पहिला हप्ता तुम्हाला दिला जातो त्याच्यानंतरच बँक सबसिडी क्लेम करते. सबसिडी येते सरकारकडून, म्हणजेच कर्जाचा पहिला हप्ता जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याच्यानंतरच बँक सरकारकडे सबसिडी क्लेम करते. सरकारकडून आलेली ही सबसिडी बँकेमध्ये FDच्या स्वरूपात 3 वर्षांसाठी ठेवली जाते, पण या FDवर व्याज मिळत नाही आणि जी काही सबसिडी तुमच्या नावाने सरकारकडून आलेली आहे बँकेत त्यावर सुद्धा बँक व्याज आकारत नाही. कर्जाचा पहिला हप्ता बँकेकडून तुम्हाला मिळाल्यानंतर 2 वर्ष पूर्ण झाली की त्यानंतर लाभार्थ्याची प्रत्यक्ष तपासणी केली जाते, पडताळणी केली जाते की 2 वर्षापर्यंत तुमचा बिझनेस सुरूच आहे. 2 वर्षांनी अधिकारी किंवा संस्था येऊन तुमचा बिझनेस सुरू आहे की नाही त्याची पडताळणी करणार. कर्जाचा पहिला हप्ता मिळाल्याच्या तारखेपासून नंतर 3 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतील तेव्हा जिल्हास्तरीय समिती म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी मंजुरी घेऊन बँकेने ठेवलेली
मार्जिन मनीची FD तोडून ती सगळी रक्कम म्हणजे सबसिडीची रक्कम तुमच्या लोन अकाउंटमध्ये ॲडजस्ट करते. म्हणजे तुमचं लोन अकाउंट जर 5 लाखाचं असेल आणि सबसिडी जर 1 लाखाची मिळाली असेल तर ती 1 लाखाची रक्कम तुमच्या लोन अकाउंटमध्ये ॲडजस्ट केली जाते. म्हणजे तुमचं लोन अमाऊंट ही 5 लाख न राहता फक्त 4 लाख राहते आणि आपल्याला 4 लाखाचेच हप्ते भरायचे असतात. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज हा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. ज्यासाठी maha-cmegp.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर अर्ज करत असताना काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जसं तुमचा फोटो, आधार कार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट, किती शिक्षण झाले त्याचे प्रमाणपत्र, अंडरटेकिंग फॉर्म जो आपल्याला वेबसाईटवरच डाउनलोड करता येतो, तो फिल करून पुन्हा स्कॅन करून अपलोड करता येतो. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे जो काही व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट. जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये येत असाल तर जात प्रमाणपत्र, दिव्यांग असाल तर त्याचे प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्राला पुढे व्हॅलिडिटी सुद्धा मागितली जाऊ शकते. स्पेशल कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट आणि जर तुम्ही ट्रेनिंग घेतली असेल तर त्याचंही सर्टिफिकेट जमा करावं लागतं. EDP मीन्स एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. याचं ट्रेनिंगही आपल्याला ऑनलाईनच घेता येतं. इथे मित्रांनो शिक्षणाची सुद्धा अट आहे. जर तुमचं कर्ज हे 10 लाख ते 25 लाखांपर्यंत असेल तर तुमचं शिक्षण हे 7वी पास किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी 7वी पास. आणि 25 लाखांपेक्षा जास्त जर कर्जाची रक्कम असेल तर शिक्षणाची अट ही 10वी व त्यापेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा, एका घरातून फक्त एकच व्यक्ती या योजनेत अर्ज करून कर्ज मिळवू शकते. ज्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी अर्ज करतात तर काही टप्प्यांमध्ये तुमच्या लोनची रिक्वायरमेंट पूर्ण केली जाते. ज्यामध्ये पहिली बेसिक स्टेप आहे ऑनलाईन अर्ज करणे. त्यानंतर जिल्हास्तरीय स्क्रुटिनी कमिटी सगळ्या काही गोष्टी तपासते. टेकफोर्स कमिटी तुमचे लोन सँक्शन करते, अप्रूव्ह करते किंवा रेकमेंड करते. मग ज्या बँकेचं नाव तुम्ही अर्ज करताना सिलेक्ट केलेलं आहे त्या बँकेकडे हा अर्ज जातो. बँक सगळी माहिती तपासते आणि त्यानंतरच तुमचं लोन सँक्शन किंवा रिजेक्ट केलं जातं. पुन्हा एकदा सांगतो, हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला EDP प्रोग्राम अटेंड करणे, तो कंप्लीट करणे, त्याचं सर्टिफिकेट मिळवणे हे बंधनकारक आहे. जर लोन सँक्शन झालं तर बँक पहिली इन्स्टॉलमेंट देते. त्याच्यानंतरच तुमची सबसिडी बँकेद्वारे सरकारकडे क्लेम केली जाते. आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत काही असे स्पेसिफिक व्यवसाय देखील आहे ज्याच्यासाठी या योजनेतून लोन मिळत नाही. तर मांस प्रक्रिया किंवा स्टॉलरी, दारू, तंबाखू, सिगरेट, विडी या संबंधीचे काही व्यवसाय असतील तर त्यासाठी सुद्धा कर्ज मिळणार नाही. चहा, कॉफी किंवा रबर प्लांटेशन असेल, शेळी किंवा मेंढीपालन, पोल्ट्री, पिगरी इत्यादी. त्याचप्रमाणे प्लास्टिक, पॉलिथिन, थर्मोकॉल यासारख्या व्यवसायांना सुद्धा इथून कर्ज मिळणार नाही. मित्रांनो, हे कर्ज घेत असताना 2 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. एक तर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरं आहे वर्किंग कॅपिटल. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे व्यवसाय किंवा तुमचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी एकूण किती रक्कम लागू शकते, म्हणजेच एकदाच होणारी गुंतवणूक. आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे चालू भांडवल, व्यवसाय रन करण्यासाठी तुम्हाला दररोज किती पैसे लागणार आहेत ती रक्कम. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेतील कर्जाचा लाभ घ्यायचा असेल तर आजच ऑनलाईन अर्ज करा. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा त्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. अशा प्रकारचा एक इंटरफेस तुम्हाला दिसेल. तिथे ऑनलाईन इंडिव्हिज्युअल किंवा नॉन इंडिव्हिज्युअलसाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज भरत असताना ज्या काही फील्ड्स दिलेल्या आहेत त्या फील्डच्या समोरच ते कशाप्रकारे भरल्या पाहिजे, कोणत्या फील्डमध्ये कोणती माहिती भरली पाहिजे, कशाप्रकारे भरली पाहिजे, डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याची साईज किती असली पाहिजे, सगळ्या गोष्टींची माहिती तिथे वेबसाईटवरच दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबतही शेअर करा. म्हणजे ज्यांना कर्ज घ्यायची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ मदत करेल.